शहर अभियंता यांना 2%, जेईना 2%, हे बिल काढताना मी प्रत्येकाला टक्केवारी दिलेली आहे। त्याचे ऑडिओ व्हिडिओ सगळे माझ्याकडे एव्हिडन्स आहेत। आज मी तुम्हाला आपलं सिस्टम कशा प्रकारे सडलेलं कुजलेलं भ्रष्ट आहे हे सांगणार आहे। सगळेच्या सगळे चोर है साले। आज हे आपल्या कोल्हापुरातल्या कॉन्ट्रॅक्टरनं तोंड उघडले म्हणून टक्केवारीचा मुद्दा प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय सध्या। तुम्हाला मेन मुद्दा सांगतो की नेमकं काय होतंय जेव्हा एका कॉन्ट्रॅक्टरला कोणतं तरी प्रोजेक्ट मिळतं। समजा एक 10 लाखाच्या रकमेचं त्याला काम करायचंय, तर त्या 10 लाखामधलं सगळ्यात आधी 14% त्या तिथल्या स्थानिक नेत्याला त्याला कमिशन द्यावं लागतं आणि त्यानंतर आपल्या शासनाचा टॅक्स जो कधीच सुटलेला नाही आहे, 18% जीएसटी, 1% इन्कम टॅक्स, 5% कॉन्ट्रॅक्टरला डिपॉझिट ही ठेवावं लागतं, 1%चं कामगार इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्टरला करावं लागतं, 1% त्याला सेस ही बसतो आणि हे सगळं झाल्यानंतर मग सुरू होतो महानगरपालिकेच्या किंवा कुठल्या पण त्याच्या संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं कमिशन। जवळपास 9.5% वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठेकेदाराला कमिशन म्हणून पोहोच करावं लागतं। म्हणजे आता संपूर्ण जवळपास 50% झालेले आहेत। 10 लाखामधले त्याच्याकडे जवळपास 4,90,000 राहतात। त्यात पण जेव्हा तो काम करायला जातो त्यावेळी तिथे फाळकूट दादा येतात। आधीच आता त्या कॉन्ट्रॅक्टरला उरलेल्या पैशातून दर्जेदार काम करण्याचा प्रयत्न करत स्वतःसाठी पण प्रॉफिट ठेवायचा। अर्थातच दर्जेदार काम होणं काही शक्य नाही त्या उरलेल्या रकमेमध्ये आणि याचाच फायदा काही फाळकूट दादा तिथे येऊन घेतात। कृतीची भीती दाखवणं, नाहीतरी कुठला जर पक्ष येऊन तिथे आंदोलन करणं, असं सगळं करून ते आणि स्वतःचं कमिशन वेगळं तिथून काढून घेतात आणि या सगळ्याच गोष्टींमुळे जे काही काम होणार होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं। हा रस्ता बघू शकताय, मे महिन्यामध्ये हा रस्ता फायनल झालाय आणि त्यानंतर 2 महिन्याच्या पावसातच जुलैमध्ये रस्ता खराब होऊ लागलाय। यासाठी हे लोक जेवढे जबाबदार आहेत तेवढे तुम्ही पण आहात, कारण की यातली जी टक्केवारीचं कमिशन म्हणून ते पैसे घेतलेले आहेत त्याच पैशांचा वापर इलेक्शनमध्ये मतं विकत घेण्यासाठी होतो। पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, हेच चक्र वर्षानुवर्ष सुरू आहे आणि मला नाही वाटत की ते कधी थांबणार आहे। सध्या भारतामध्ये आपल्याला एका कडक कायद्याची गरज आहे, स्पेशली या रस्त्याच्या आणि या सार्वजनिक बांधकामासाठी। मेन गोष्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर यामध्ये हळूहळू मरू लागलाय। एकाने आत्महत्या पण केलेल्या आपण न्यूज बघितल्या आणि ही सॅड रियालिटी का आहे? कारण सबके सब चोर है साले।